सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। नमस्कार मित्रांनो, मागील 24 तासांपासून महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये मोठा पाऊस चालू झालेला आहे। तसेच आज रात्री आणि मध्यरात्री दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये मोठी अतिवृष्टी होणार आहे, वादळी वाऱ्यासह पाऊस होणार आहे। तर जाणून घेऊयात हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या भागांमध्ये होईल याविषयीची सविस्तर माहिती। पण त्यापूर्वी दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर या सर्वत्र भागात मोठा मुसळधार पाऊस आपल्याला आज रात्री आणि उद्या देखील झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे। तसेच कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण डोंबिवली, वसई विरार आणि तसेच कोकण पट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मोठा वादळी वाऱ्यासह पाऊस आपल्याला आज रात्री आणि तसेच उद्या परवा 14-15 सप्टेंबर रोजी देखील पाहायला मिळेल। उत्तर महाराष्ट्रात नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळेल। मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव एकंदरीत सर्वच मराठवाड्यात मोठा जोरदार वाऱ्यासह पाऊस आपल्याला आज रात्री आणि उद्या देखील झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, विदर्भाला आज रात्री आणि उद्यापासून पुढील 3 दिवस मोठा पावसाचा इशारा देण्यात आला आहे। यामध्ये अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिम एकंदरीत सर्वच विदर्भात पुढील 3 दिवस मोठे पावसाचे असतील। आज रात्री जो पाऊस होईल त्यामध्ये वादळी वाऱ्याचं प्रमाण देखील काहीसं जास्त पाहायला मिळू शकतं। आपण या ठिकाणी पाहू शकता उद्या देखील आपल्याला महाराष्ट्रात बहुतांश भागांमध्ये अतिवृष्टी पाहायला मिळेल। विशेष करून कोकण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचे अलर्ट हवामान खात्याने उद्या देखील दिलेले आहेत। तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। धन्यवाद।